नमस्कार. विष्णू सहस्रनामातील आता पुढच्या जवळपास 30 नावाचा विचार आपण करणार आहोत. म्हणजे आपली संख्या जाईल 383 पर्यंत. 1000 नावांचा विचार करायचा आहे. मला एक गोष्ट तुम्हा सगळ्यांना सांगायची आहे. 1000 नावं देवाची समजली म्हणजे देव कळला असं नाही हं. किंवा त्याला त्या 1000 नावांनी ओळखलं जाऊ शकतं असं पण नाही हं. मुळात या 1000 नावांचा उल्लेख कशासाठी आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. या 1000 नावांच्या 1000 संज्ञांच्या विषयात आपण जर विचार करू लागलो तर लक्षात असं येईल की तो सगळीकडे आहे. जे काही घडतंय त्या परमात्म्याच्या प्रेरणेने, कारणाने, शक्तीने घडतं आहे. चांगलं घडतंय, वाईट घडतंय, निर्मिती होते आहे, संहार होतोय, हे सगळं त्याच्याने होते आहे. आणि या सगळ्याच्या मध्ये तो ज्या 1000 कृती करतो त्या 1000 कृती म्हणजे त्याची नावं आहेत. एकूण काय सगळंच तो करतोय. आजच्या पहिल्या श्लोकामधली पहिल्यांदा आपण ती श्लोक ऐकूया आणि मग त्यातली नावं कोणकोणती आहेत ते समजून घेऊ. त्या नावाचा विचार करू. अतुल शरभो भीवः समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षण लक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः. म्हटली अतुल, शरभ, भीम, समयज्ञ, हविहरी, सर्व लक्षण लक्षण्य, लक्ष्मीवान आणि समितिंजय अशी त्याची या श्लोकातली नावं आहेत. हे एकूण 8 नावं आहेत. या नावांचा अर्थ तरी काय होतो? मुळात अर्थ समजून घेतच नाही आहेत आपण त्या कृती समजून घेतोय. हा अतुल आहे म्हणजे अतुलनीय आहे, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. इनक्रेडिबल असं म्हणतो ना आपण. आपला भारत अतुलनीय आहे, तो अतुलनीय आहे, त्याची तुलना होऊ शकत नाही असा तो आहे. शरभ, शरीरामध्ये आत्मरूपाने विराजमान असलेला. शरीर तोच आहे आणि या शरीरात आत्मा म्हणून जो काही विराजमान आहे तो त्याचा आहे. म्हणून आत्मा पंचतत्वात विलीन झाला असं म्हणतो. देवाघरी गेला असं म्हणतो, तो देवाघरी गेला असं म्हणतो. आपल्याकडं कैलासवासी, वैकुंठवासी असे शब्द लिहिण्याची सवय आहे. तो कैलासवासी देह नाही होत, तो आत्मा होतो. वैकुंठवासी देह नाही होत, तो आत्मा होतो. आणि तो आत्मा आपापल्या निवासस्थानी निघून जातो म्हणजे तो आपल्यात आत्मरूपाने विराजमान आहे. मग तो शरभ होतो. भीम, भीती उत्पन्न करणारा, भय उत्पन्न करणारा. जवळपास सर्वच शक्तिशाली माणसांची भीती वाटते की नाही? अगडबंब देह, उभा आडवा असा दिसला की भीती वाटते की नाही? तो भीम आहे. त्याची भीती वाटलीच पाहिजे. आणि खरं खरं कधी वाटली आहे? आठवतंय? प्रल्हादाने या खांबात तो आहे असं म्हटल्यावर नरसिंहाने तो खांब फोडावा आणि त्या खांबातून नरसिंहानं बाहेर यावं. अकराळ विक्राळ रूप भयंकर. त्या हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर सुद्धा त्याचा क्रोध कमी झाला नव्हता. आणि तो कसा कमी करावा असा प्रश्न पडला. माता लक्ष्मीला सुद्धा समोर आणून नरसिंहाचा क्रोध शांत होत नव्हता की निदान बायको आल्यावर तरी शांत होईल असं वाटलं, पण नाही झाला. तेव्हा प्रल्हादालाच समोर यावं लागलं आणि तो श्लोक म्हणावा लागला. उग्रम वीरम महावीरम ज्वलंतो सूर्यतो मुखम नरसिंहम भीषणम भद्रम. हा श्लोक तिथून तयार झाला. त्याची भीती वाटलीच पाहिजे. तो भीम आहे, अत्यंत बलशाली आहे, भय वाटावा असा आहे. सोबतच तो समयज्ञ आहे. म्हणजे काय? उत्पत्ती, स्थिती आणि लय या सर्वच घटनांच्या समय साधणारा, समन्वय साधणारा नाही, समय साधणारा, वेळ साधणारा, या 3ही कृतीची तो वेळ साधणारा आहे. त्यानंतरचं नाव आहे हविहरी. हविर्हरी म्हणजे काय? तर यज्ञातील हविद्रव्याचे ग्रहण करणारा, त्याला तो स्वीकारणारा, तो हविर्हरी. सगळे त्याला तर अर्पण केले जातात इदन्न मम म्हणून. त्या हविद्रव्याचं ग्रहण करणारा. पुढचं नाव आहे सर्व लक्षण लक्षण्य. म्हणजे सर्व लक्षणांनी लक्षित करणारा असा. सर्व लक्षणांनी तुम्हाला लक्षित करेल असा तो. लक्ष्मीने नित्ययुक्त असा आणि युद्धात सतत विजयी होणारा म्हणजे समितिंजय असं त्याची नाव आहेत. आता
पुढचा श्लोक बघूया. यात जरा जास्त नाव आहेत, त्यात 10 नाव आहेत. श्लोक आधी ऐका, मग नावं बघू. विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः सहः महीधरो महाभागो वेगवानमिताशनः. ऐकला? यातली नावं कोणकोणती आहेत? विक्षर, रोहित, मार्ग, हेतू, दामोदर, सह, महीधर, महाभाग, वेगवान, अमितानाशन. आता हे काय आहे? ही नावं कसली आहेत? म्हणजे एकतर महीधर पुन्हा आलंय. सहस्रनाम असेल तरी बरीच नावं 2 वेळेला 3 वेळेला आलीत. हे महीधर नाव परत का आलंय? हे सगळं जरा बघूया. तो विक्षर आहे. क्षर म्हणजे नाश होणारा, कमी होणारा. विक्षर नाश न होणारा. तो रोहित आहे. लाल माशाचे, म्हणजे रोहित मासा हा लाल मासा असतो, त्या माशाचे रूप घेऊ शकणारा. तो मार्ग आहे. म्हणजे नुसता मार्ग म्हणजे बघा कसा आहे, आपण मार्गाने जात असतो. लोक चुकीचं विचारतात, हा रस्ता कुठे जातो? रस्ता कुठे जात नसतो, रस्त्यावरून आपण जात असतो. तो मार्ग आहे. तो कशाचा मार्ग आहे? परमानंदाच्या प्राप्तीचं साधन आहे तो. आता हे परमानंद काय आहे? परमानंद कशाला म्हणायचं? त्याची प्राप्ती आपल्याला परमानंद देते. तो मिळाला की सगळं संपलं, बाकी कुठल्या गोष्टीची गरज उरत नाही. विवेकानंदांची ती कथा पुन्हा सांगणार नाही. ज्ञानदे, विवेकदे, वैराग्यदे वाली, आठवते ना? तिथे परमानंद आहे. त्या सुखाला विकृती नसते. तो स्वानंद तृप्ती देतो. ती स्वानंद तृप्ती ज्याच्यामुळे मिळते, ज्या मार्गावरून गेल्यावर मिळते. म्हणजे स्वानंद तृप्ती तोच देतो. त्याच्याकडे जाण्याचा मार्गही तोच आहे. त्याच्या मार्गानेच पोचावं लागेल. लक्षात ठेवा, देव दिसला म्हणजे ते गाणं ना, देव जरी मज कुठे भेटला, काय हवे ते माग म्हणाला. तर मग काय हवे ते माग म्हणताना नको नको त्या गोष्टी मागायच्या नाहीत. अस्माकम सकुटुंबानाम सपरिवारानाम क्षेम आयु आरोग्य असलं काय नाही मागायचं. तो परमानंद तृप्ती देतो. तो दिसला की परमानंद आहे. त्या परमानंदाच्या जाकडे जाण्याचा मार्ग तो आहे. पुढचं नाव आहे हेतू. आता हे हेतू काय आहे? त्याचा हेतू काय होता हे आपण म्हणत असतो. हेतू काय होता? हेतू म्हणजे निमित्त काय, कारण काय, घडण्यामागचा हेतू काय होता, आणि हा संसाराचा हेतू काय असेल, या समस्त विश्वाचा हेतू काय असेल, तर तो आहे. त्याच्या पुढचं नाव आहे दामोदर. हे नाव बहुतेक आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अंगणात दिसतं. आजकाल अंगण नाही उरलं. कुठे आहे अंगण? फ्लॅटच्या समोर थोडीशी जागा असते वावरण्या इतकी. दार उघडलं की त्यामुळं तुळस नाही, अंगण नाही, त्यामुळे हे नाव दिसायचं कारण नाही. पण ज्या घराला अंगण आहे आणि अंगणात तुळस आहे, त्या तुळशीवर लिहिलेलं हे नाव असतं, राधा दामोदर प्रसन्न. त्यातली राधा आणि दामोदर, हा दामोदर कोण आहे? मग त्या दामोदराच्या आधी राधा हेच नाव का लागतं? रुक्मिणी दामोदर का नाही? सत्यभामा दामोदर का नाही? जामवंती दामोदर का नाही? राधा दामोदरच का? राधा त्या दामोदराची सहकारी होती, त्या दामोदराची सखी होती, म्हणून राधा दामोदर हे नाव लागतं. दामोदर म्हणजे काय? दामोदर नाव सुद्धा उगाच दिलेलं नाही आहे. म्हणजे कुणीतरी असा पानसट विग्रह करू नका. दाम अधिक उदर, ज्याच्या उदरात दाम साठला आहे असा, किंवा जो उदरात दामाला घेऊन बसतो असा नाही आहे. दामोदर म्हणजे ज्याच्या उदराला दोरीने बांधले आहे असा. दोरीनं बांधण्याची वेळ कधी होती? लहानपणी. मै नाही माखन खायो. ऐकत नाहीस काना तू, तुला दोरीनं बांधून ठेवलं पाहिजे. ज्याच्या कमरेला उदराला दोरीने बांधले आहे असा राधा दामोदर, असा कृष्ण तोच आहे. त्याच्या उदराला दोरीनं बांधून ठेवलं आहे. दोरी कुठे बांधली आहे? उखळाला बांधली आहे. उखळ जागचं हलत नाही, तो जागचा हलत नाही, तो कुठे जाऊ नये, त्याने माखन चोरी करू नये म्हणून राधा करते. या दामोदराच्या उदराला बांधलेली दोरी ही तुमच्या आमच्याशी बांधून ठेवली आहे. तो कुठेच जात नाही, आपल्याला सोडून जात नाही, आणि गेला तरी आपल्याला घेऊन जातो. जातो उखळाला घेऊन फिरला होता तसा तो, म्हणून तो दामोदर आहे. त्यानंतरचं नाव आहे सह. सह म्हणजे सर्व काही सहन करणारा. महीधर पर्वताच्या रूपाने या पृथ्वीला धारण करणारा.
महाभाग म्हणजे महान भाग्य घेऊन आलेला, प्रत्येक अवतारात महान भाग्य घेऊन आलेला. 2-2 आईसमोर सांभाळ करण्याचं भाग्य लाभतं कुणाला? बहुतेक देवाला जन्म नाही, अजन्म आहे, अयोनिज आहे, अजर आहे, अमर आहे. मग जन्मत नाही तर आई कुठून? मग आईच नाही भेटत तर आईचं प्रेम मिळायचं भाग्य कुठून मिळणार? तो आईचं प्रेम मिळवण्याचं महाभाग्य घेऊन आला, तो महाभाग आहे आणि तीव्र वेग धारण करणारा आहे, वेगवान आहे आणि सर्व विश्वाचे भक्षण करणारा सुद्धा आहे, असा तो परमेश्वर. पुढचा श्लोक बघूया, ज्यातली 11 नावं आपल्याला बघायची आहेत. ऐका तो श्लोक. उद्भवः क्षोभणो देवः श्रीगर्भः परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः. 11 नाव आहेत. उद्धव, क्षोभण, देव, श्रीगर्भ, परमेश्वर, करण, कारण, कर्ता, विकर्ता, गहन आणि गुह. इथे फार सुसंगत क्रमवारी आहे. या श्लोकाच्या मध्ये फार सुसंगत क्रमवारी आहे. तो कर्ण आहे, तो कारण आहे, तो कर्ता आहे, तो विकर्ता आहे, तो गुह्य आहे, तो गहन आहे. कर्ण पण आहे, कारण पण आहे. तो उद्धव आहे, तो क्षोभण आहे, तो देव आहे, तो श्रीगर्भ आहे, तो परमेश्वर आहे. काय या सगळ्याचा अर्थ? तो जगाच्या उत्पत्तीचं उपादान आहे, जगाच्या उत्पत्तीचं कारण आहे, तो उद्धव आहे. जगाच्या उत्पत्तीला कारण लागतं, तो उद्धव आहे. तो जगाच्या उत्पत्तीच्या वेळी प्रकृती आणि पुरुष यांच्यामध्ये प्रविष्ट होऊन त्यांना क्षुब्ध करणार आहे. शब्द जरा अवघड वापरलीत, जरा सोपं करून सांगतो. विवाहानंतर गर्भाधान विधी केला जातो. आणि या विधीच्या वेळी त्या स्त्रीला तू धरणी आहेस असं समजून त्या धरणीत आपलं बीज प्रविष्ट करायचं असतं. जगाची उत्पत्ती करताना सुद्धा या धरणीच्या गर्भातून सगळी सृष्टी निर्माण करायची असेल तर प्रकृती आणि पुरुषाला क्षुब्ध करणं आवश्यक आहे. आणि ते करणारा तो क्षोभण आहे, तो क्षोभण होतो आणि या सृष्टीची निर्मिती करत असतो. तो देव आहे. देव म्हणजे काय हो? देव म्हणजे काय? कशाला म्हणायचं देव? म्हणजे आपण देवाच्या पाया पडतो, देवाला शरण जातो, देव सगळं आपलं ऐकतो. देव म्हणजे काय? तर देव म्हणजे अंतरात्मा रूपाने प्रकाशित झालेला. एका कवीने खूप छान ओळ लिहून ठेवली होती. मी झाडाला विचारलं, झाडा देव काय असतो? आणि उत्तरात झाड बहरून आलं. हे जे बहरण आहे, हे जे प्रकाशित होणं आहे, हे प्रकाशित होणे म्हणजे देव आहे. त्यानंतरचं पुढचं नाव आहे श्रीगर्भ. तो जगद्रूपी स्त्रीला, स्त्री आपल्या उदरात ठेवणारा तो श्रीगर्भ आहे, तो परमेश्वर आहे. तो सर्वश्रेष्ठ नियंता आहे. परमेश्वर म्हणजे सर्वश्रेष्ठ नियंता, परम ईश्वर. या जगाला नियंत्रित करणारा सर्वश्रेष्ठ नियंता कोण असेल तर तोच आहे. तो करण आहे. करण म्हणजे उत्पत्तीचं साधन आहे आणि कारण आहे, उत्पत्तीचं कारण सुद्धा आहे. करण आहे, साधन पण आहे आणि कारण पण आहे. तो कर्ता आहे, तो निर्माता आहे, सर्व प्रकारे स्वतंत्र आहे. तो विकर्ता आहे, म्हणजे विशिष्ट अशा भुवनांची निर्मिती करणार आहे. जेवढी काही जगातली सुंदर सुंदर भुवन तयार झालीत ना, ती सगळी त्यानं घडवून आणलेली आहेत. म्हणजे अगदी तुमच्या इंद्रप्रस्थाची रचना सुद्धा तोच करतो, कुबेराच्या लंकेची रचनाही तोच करतो. तो विकर्ता अशा स्वरूपाचा आहे. तो गहन आहे, समजायला कठीण आहे आणि तो गुह्य आहे. तो मायेचा प्रभाव करून योगमायेने आपल्या मूळ स्वरूपाला झाकणारा आहे. आता याच्यात काय करायचं आहे आम्हाला? मायेचा प्रभाव जो आमच्यावरती झालाय आणि त्याला समजण्यात आमची चूक होती आहे. ती चूक आम्हाला दुरुस्त केली पाहिजे. मायेचा प्रभाव हटवला पाहिजे. त्याचं गुह्य असणं आम्हाला लक्षात आलं की त्याची गहनता सुद्धा सहज होऊन जाते. हा प्रभाव हटवून आम्हाला त्याला समजून घ्यावं लागेल, तरच तो समजेल. अन्यथा मायेत अडकून त्याचं खरं रूप आम्हाला कळणारच नाही.
त्यासाठी माया हटवा आणि परमेश्वर जाणून घ्या. नमस्कार.